मंत्राने पावन केले. शांती सुखाच्या सागरी रमविले. शांती सुखाच्या सागरी रमविले. शांती सुखाच्या सागरी रमविले. शांती सुखाच्या सागरी रमविले. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. देवा ओम नमो गुरुदेवा. ध्यान धारणा ध्यान धारणा धर्मनिष्ठता. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवासुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु. मनी निवृत्तिदासु अवधारी जोगे. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति. पूजामूलं गुरुपदम्. मंत्रमूलं गुरुवाक्यं. मोक्षमूलं गुरुकृपा. राम कृष्ण हरी हरी. ध्यान धारणा धर्मनिष्ठता. ध्यान धारणा धर्मनिष्ठता. शिकवण दिधली दिव्य दैवता. शिकवण दिधली दिव्य देवता. शिकवण दिधली दिव्य दैवता. शिकवण दिधली दिव्य दैवता. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. देवा देवा. ओम नमो गुरुदेवा. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यासं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं सन्नमामि. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माध्यां जगद्व्यापिनीं. विना पुस्तकधारिणीं गयदा जाठ्यान्धकारापहा. हस्तेन स्फटिकमालिकां विदधतीं. पद्मासने संस्थिता. वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां.
ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंग बली की जय वृत्तिनाथ महाराज की जय सर्वेश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की जय नर्मदाश्वर भगवान की जय नर्मदा मैया की जय गंगा मैया की जय 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 जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांची स्मृती जय जनार्दन भक्ताची स्मृती जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान नर्मदेश्वर महादेवाच्या कृपेने श्री नर्मदेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन 29वा असेल कदाचित. या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यातील प्रथम दिवसाची वाङ्मय सेवा आदरणीय सद्गुरू साहेबरायण महामंडलेश्वर राष्ट्रीय अध्यक्ष श्री शिवगिरी महाराजांनी सांगितलं की तुम्ही आलं पाहिजे पहिला दिवस. उद्यापासून मराठवाड्यामध्ये गोंधनखेडा भागामध्ये पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं अनुष्ठान आहे. तिथं पण 29 वर्षाची परंपरा आहे. आता फक्त अनुष्ठानचे कार्यक्रम असले तर जाता येतं. आता जीव थकला आहे. आता 7 दिवस राहता येत नाही, तुमची सेवा करता येत नाही. आता फक्त ठाईच बसून करा एकचित्त आवडी आनंद. सकाळी 2-2.5 तास, संध्याकाळी 2-2.5 तास, रात्री 2-2.5 तास फक्त साधना करायमध्ये रुची राहिली. प्रवचनाचं माध्यम प्रवचन करणारे आपले गुरुबंधू पुष्कळ आहेत. कीर्तन करणारे आहेत, कथा करणारे आहेत. आणि म्हणून द्या पहिल्या दिवसाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आपण आलात. सर्वांना आणि सर्वांना बंधू भगिनींना, अनुष्ठानार्थींना, ज्येष्ठ वरिष्ठांना, पदाधिकाऱ्यांना, बालकन्यांना, सर्वांना आणि सर्वांना, स्वयंसेवकांना, प्रक्षेपण करणाऱ्या मंडळींना, साऊंड सिस्टीमवाल्या मंडळींना, सगळ्यांना आणि सगळ्यांना व्यासपीठावरून माधुगीर बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन. भगवान आदरणीय सद्गुरू साहेबरायण ज्यांच्या आवाजामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं रसामृत बाहेर पडतं, चरित्रामृत बाहेर पडतं. मोठमोठ्या दिग्गजनांनी सुद्धा बाबांच्या, संतोषगिरी महाराजांच्या आणि आवाजाचं आणि भजनाचं कौतुक केलं आहे. शास्त्रीय संगीताचा आधार असल्यामुळं सगळ्यांनाच गोड लागतं. श्री संतोषगिरीजी महाराज, आदरणीय सद्गुरू साहेबरायण महामंडलेश्वर श्री शिवगिरीजी महाराज आणि श्री सर्व भगवंताला अरुणगिरीजी महाराज
108 कोंडाच्या वेळेस आलो होतो म्हणे, त्याच्यानंतर आता आलो. 4 वर्ष श्रीमद भागवताचा अध्ययनासाठी वृंदावनामध्ये राहिले. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस श्री नर्मदामाईची परिक्रमा केली, अनेक ठिकाणी अनुष्ठान केले आणि सर्व व्यासपीठावरील सर्व भेग भगवंताला आणि प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहत असतील सर्व भेग भगवंताला आमच्या दर्शनम संन्यासी परमप्रमाणे ओम नमो नारायण आहे. सगळ्यांचं नामोल्लेख मला माझं स्मरण पण राहत नाही आता. आणि सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण. ज्येष्ठ वरिष्ठ असतील, माझ्यापेक्षा वयाने जास्त असतील, सर्वांना आणि सर्वांना ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये दोघांचंच नाव माहिती आहे, ईश्वर महाराज, भांडे महाराज. वडिलापासून त्यांची परंपरा. दत्त महाराज पण सगळ्यालाच बघा. जय हरी जय. नमस्कार आहे तुम्हाला. तुमचं आणि माझं बावडं आहे थोडं. मला कोरोनापासून आवाज सहन नव्हत. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला BP नाही आहे, पण तुम्हाला आवाज, तुम्ही 19 वर्षापासून बोलत नाही, त्याच्यामुळं तुमचा आवाज कोंडलेला असतो मध्ये, म्हणून थोडंसं आवाजाच्या बाबतीत थोडंसं त्रास जातो, म्हणून जात बी नाही कार्यक्रमाला. आणि लोकांना जास्त आवाज आवडतो, चांगली गोष्ट आहे. त्यांच्या आवडीमध्ये आपली का वर्ण आवड करावी, हे पण बरोबर नाही. आणि म्हणून देव या प्रसंगी आपण सर्वजण आलात, खूप आनंद वाटला, समाधान वाटलं की आता जुने कोणी आपल्याबरोबरचे असतील, कोणी जुनी मंडळी. बाबाजींची कुटिया, तिथं बाबाजी राहायचे. आम्ही धान्य गोळा करताना म्हणताना यायचो. नेमकं त्यावेळेस पाऊस पडायचा आणि खाली वाळू टाकायची, त्याच्यावर इटकारा लावायची, त्याच्यावर झोपायचं त्या कुटियामध्ये. आज काय वैभव प्राप्त झालं. वैभव प्राप्त का होतं हे पण महत्त्वाचं आहे. यश पुण्यानं लभते. पुण्य चालू आहे, पुण्यकर्म चालू आहेत. शिवगिरी महाराजाच्या माध्यमातून कथा, प्रवचन, कीर्तन आणि तुमच्या सर्वांचं श्रद्धा, प्रेम, भक्ती याच्यामुळं असं वैभव पाहायला मिळतं. वैभव 2 प्रकारचं असतं. एक तर भौतिक वैभव आहे आणि आध्यात्मिक वैभव आहे. उपासना वाढल्यानंतर आध्यात्मिक आणि वैभव प्राप्त होत माणसाला. आणि म्हणून द्या सर्व अनुष्ठानार्थी गुरुबंधूंना सर्वांना वंदन आहे, नमस्कार आहे. जे काही दानशूर मंडळी आहे, त्यांच्या दानशूर मंडळीला, त्यांनी केलेल्या दानाला, त्यांनी केलेल्या सत्कार्याला त्रिवार वंदन आहे, तुमच्या श्रद्धेला देखील. आणि या प्रसंगी श्रीमद भगवद्गीतेचं एक धर्मप्रमेय घेऊ आणि आपली अल्पशी सेवा गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करू. कारखाना म्हणलं की 9:30 नंतर आमचे कोंदणखेड्यामध्ये पंगत होऊन प्रवचन होऊन 9:30 वाजता आणि पटांगण झाडून पत्राळ्यात जाळून तयार असतं. आता इथं तसं नाही आहे, शहर वस्ती. त्याच्यामुळं आमच्याकडं सुद्धा नाशिकला असेल 9:30 नंतरच प्रवचन सुरू. काय हरकत नाही. 1 दिवस करता संतोषगिरी महाराज, तुम्हाला त्रास होतो इथून गेल्यानंतर विधी पूजा करणं, झोप कमी होऊन जाते आणि मग त्रास होतो. श्री अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा राजगुह्य योगनाम समजून सांगताना 14व्या श्लोकामध्ये सांगतायत. श्लोक सोपा आहे. श्री भगवान वाच सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने
मराठीमध्ये भाष्य करताना भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत अतिशय सरळ सोपी भाषा आहे, पण ही भाषा 750 वर्षापूर्वीची मराठी आहे आणि आताची मराठीमध्ये थोडा फरक झाला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही आपल्या दृष्टिकोनातून, माऊलीच्या दृष्टिकोनातून, ज्ञानेश्वरच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट झाली. 75 वर्ष झालं नाही ते आता झालं. श्रीमद भगवद्गीतेला सुद्धा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जी मान्यता मिळाली देव, ती केवळ आणि केवळ आपल्या भारतीयासाठी फार मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. ज्याला राष्ट्रीय म्हणतात, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय पशु. राष्ट्रीय पशुमध्ये मात्र गाय नाही अजून, ही थोडी खंत आहे. राष्ट्रीय असे 29 झाले आतापर्यंत राष्ट्रीय पक्षी वगैरे. ज्याला राष्ट्रीय हे पदवी मिळते त्याच्याविषयी काही वाईट बोलता येत नाही. बोलला तर तो गुन्हा होतो. त्याची हत्या करता येत नाही, त्याची शिकार करता येत नाही. ते केलं तर त्याला फाशीपर्यंत शिक्षा आहे. म्हणून राष्ट्रीय ग्रंथ होणं, राष्ट्रीय भाषेला दर्जा मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे शासकीय दृष्टिकोनातून. आणि आपण आध्यात्मिक मार्गातली मंडळी आहोत, आपण भक्ती मार्गातली मंडळी आहोत. आपल्यासाठी फार स्वाभिमान आहे हा. आणि म्हणून द्या या मराठीमध्ये भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली येत आहेत. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळा निले तीर्थे ठायावरणी उठविले. यमलोकीची कुंडली राहटी अवघे. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवनाचे दमवावे. तीर्थ म्हणते काय खावे, दोष कदासी नाही. ऐसे माझे नि नाम घोषे, नाहीच करते विश्वाचे दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमती. परी तया 500 पांडवा, मी हरवला घेऊन सावा. येते नाम घोष बरवा करती माझे. बोल हरी बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. बोल हरी बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. बोल हरि बोल हरि 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. बोल हरि बोल हरि 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 बोल. केशव गोविंद बोल. भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत आहे देव, हे आज पोटात जाणं गरजेचं आहे. संपूर्ण विश्वाला याची आज आवश्यकता आहे. याच्यापासून दूर आहे म्हणून हा विनाश तुम्हाला पाहायला मिळून राहिला. दररोज वेगवेगळ्या प्रकारचं जो विनाशाकडं चाललं जग, ते केवळ आणि केवळ माऊली सांगतायत की ज्ञानेविने नाशिले. सगळ्याला जी गरज आहे 5 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत मुलामुलींना सर्वांना. का की पार्थ वत्स सुधीर भोगता दुग्धगीतामृतात महत्. हे अमृत आहे, हे पोटात गेलं पाहिजे. जसं दूध पिल्यानंतर ताकद येते. गाईच्या दुधाला अमृताची उपमा आहे, आईच्या दुधाला पण अमृताची उपमा आहे. गंगामाईच्या पाण्याला सुद्धा अमृताची उपमा आहे. हे अमृत हे द्यावं, हे पोटात गेलं पाहिजे. यानं अमर नाही होणार, पण अमर होण्याची पात्रता येईल निश्चित. अमर कशाला म्हणतात? मरण तर सगळ्यालाच आहे,
मरावी बरे कीर्तिरूप उरावे, कीर्ती झाली पाहिजे. अनेक जण मरतात, अनेक जण, सगळ्याची जयंती साजरी होते का बरं? ठराविक लोकांचीच होते. तर काल परवा आणि मुक्ताईची पुण्यतिथी होती. त्या अशा लोकांची पुण्यतिथी असते. सगळ्यालाच अमर होणे म्हणजे काय? कीर्ती अमर होणं, तुमचं चारित्र्य चांगलं होणं. म्हणून द्या हो सद्गुरू जनार्दन स्वामींनी अनुष्ठानची हे काढली, परंपरा काढली. सकाळी लवकर उठावं, या भूमातेचं दर्शन घ्यावं, अगोदर हाताचं दर्शन घ्यावं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, कर्मध्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शन. हे संस्कार पीठ आहे महाराज, हे संस्कार शिबिर आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून दुसरं आहे समुद्रवस्ते देवी पर्वतरम स्तनमंडला, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्वम, विश्वामित्रा सीत कणो ध्रुवा स्वाभृंगिरा, लक्ष्मीनारायण देवताभ्यो नमः, उमामहेश्वर देवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. नंतर ओम मृत्युंजयाय रुद्राय, नीलकंठाय शांभवे, अमृतेशाय शर्वाय, असे रक्ष रक्ष महेश्वरापर्यंत विधी म्हणा. आणि उजवा पाऊल जमिनीवर टाका. थोड्या वेळ ध्यान करा सद्गुरू जनार्दन स्वामीचं. ध्यानमूलमध्ये एवढं करायला फक्त 2, 2.5, 3 मिनटं लागतात. असं सर्वांनी 4 महिने करून पहा, काय फरक पडतो, बुद्धिमत्तेमध्ये काय फरक पडतो, मनावर किती अंकुश येतो. हे प्रयोग आहे महाराज. यशटो म्हणजे पाणीच होणार, रसायनशास्त्र सांग. तसं अध्यात्माचं हे काही जे प्रमेय आहे, ही काही उपासना आहे, हिचं कोणी अनुभूती घ्यायला तयार नाही. ज्यांनी अनुभूती घेतली त्यांचं कृतार्थ झाले. आणि म्हणून द्या हो, ही अनुभूती घेतली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. अनुभव आला ना तुम्हाला, मग श्रद्धा पक्की होते. श्रद्धा पक्की झाली तर भाव दृढ होतो, भाव दृढ झाला तर विश्वास दृढ होतो. हे सूत्र आहे, हे समजून घ्या माझ्या अनुष्ठानात लोकांना, सर्वच बंधू भगिनींना. विनोद वगैरे ऐकणं तर चांगल्याशी वाईट नाही, त्यानं तुम्हाला झोप येणार नाही. नाहीतर आमचं प्रवचन चाललं तर लोकांना वाटतं पाळणं चालू आहे, झोपायला काय हरकत नाही. तरी परंतु सांगतो तुम्हाला की हे करून पहा. याच्यासाठी माऊलीने किती अट्टास केला द्या हो. भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी, धरोनिया वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सोमुखे आपण सांगत श्री विष्णू, सोमुखे आपण सांगत श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुने भावधरुनिया, 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 वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. भगवान कृपा करतो म्हणजे काय करतो द्यावं. कृपा करतो म्हणजे काय करतो. गीतेमध्ये प्रमाणे तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तम. जो अशी नित्य उपासना करतो त्याला भगवान काय देतो. चांगल्या ग्रंथाचा अध्ययन करतो त्याला भगवान काय देतो. चांगल्या प्रकारचा नित्यनेम करतो, या नित्ययुक्ता उपासते, चांगल्या प्रकारची उपासना करतो त्याला भगवान काय देतो. भौतिक गोष्टी सोडून द्या, भौतिक गोष्टीसुद्धा चांगली बुद्धी असली तरच मिळेल ना. बुद्धियोगम ददामी, योग्य काय अयोग्य काय, वाईट काय चांगलं काय, सत्य काय असत्य काय, याचा निर्णय करण्याची शक्ती भगवान देतो. नीट लक्ष देऊन आहे. काय योग्य नाही समजलं तर आता योग्य समजून राहिला का तुम्हाला. मोबाईलमध्ये काय पाहावं काही सांगायचं कारणच नाही. म्हणून द्या कोण काय पाहतं कोण काय पाहतं याच्यापेक्षा काय पाहिलं पाहिजे
अशी बुद्धीनं विकास झाला पाहिजे. याला बुद्धीचा विकास म्हणतात. आता बुद्धीचा विकास पुष्कळ झाला आहे. गुरुजीने विचारलं की तर मला वजाबाकी शिकवतो मी. 4 आंबे आहे, 4 जणांना वाटून दिले, खाली किती राहिले? आता खाली 0 राहिलं असं म्हणाल पाहिजे. 4 वजा 4 म्हणजे 0. एक हुशार मुलगा होता शिवगिरी महाराजसारखं, त्यानं सांगितलं की फक्त कोयान सालपटच शिल्लक राहिलं, बाकी काही शिल्लक नाही. असं हे बुद्धीचा विकास आहे का घसरण आहे? याला बुद्धीचा विकास म्हणतात का? ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी पत्नी आहे. शरीरात काही फरक आहे का? शरीरात फरक नाही, पण बुद्धीत फरक आहे. आईला आई समानच पाहतो आपण, पत्नीला पत्नी समानच पाहतो, बहिणीला बहिणी समान. कोणाचा अंकुश हा तुमच्या मनावर? बुद्धीचा अंकुश आहे. ही माझी आई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जशी ती सून उभी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं कशाला आणलं गेला? ती कोणाच तरी सून असेल, कोणाच तरी बहीण असेल, कोणाच तरी आई होणार असेल. कशाला आणलं हिला? किती सुंदर आहे ती. एवढी सुंदर माझी आई असते तर मी पण सुंदर असतो. तिला ज्या वेळेस काढलं, तिचा सत्कार देऊन परतल्यावर तिनं पदर टाकला, नमस्कार केला. छत्रपतींना आणि सांगितलं की महाराज मला थोडं बोलायचं. बोला. तिथं सर्वांना बोलण्याची परवानगी. तिनं बुरखा घेतलेला. तिनं सांगितलं की महाराज फार गोडे, सगळ्यांनी ऐकत येऊ. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. तिनं सांगितलं की यदा कदाचित मी आमच्या देवाकडे गेले, त्यांचा देव मक्का मदिना वगैरे मोठा दर्गा वगैरे असतो, तिथे गेलं तर मी देवाकडे एक मागणी केलं. आपण मागणी करतो ना दररोज, काय न मागणे ते मागू देवा, करू भक्ती आणि सेवा, काय उणे तुम्हापाशी. आपण दररोज प्रार्थना करतो, मागितलं पाहिजे देवाकडं. अर्थ भक्तचं एक लक्षण आहे. अर्थाची जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ आहे आपलं दुःखाचं परिहार करण्यासाठी मागितलं पाहिजे. प्रार्थना अतिशय अंतःकरणापासून केलेली प्रार्थना निश्चित फलद्रूप होते. याच्यावर मला सांगायचं आहे. तुम्ही आता दररोज अनुष्ठान करतायत, नित्यनेम करतायत, ही प्रार्थना कोणत्या रूपानं होईना आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, आपला दुःखाचं परिहार व्हावा. इकडं दुसरं काही नका पाहू देवा, पाखंडाकडे जाऊ नका. तुम्ही भगवंताची, त्या नर्मदेश्वराची, त्या भगवान जनार्दनाची मनापासून प्रार्थना करा, ते सर्व करू शकतात. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्य. कशा लोक पाखंडाच्या मागं लागतात, रकाने भरून येऊन राहिले. कशामुळे होता असं नीट लक्ष देऊन आहे. बुद्धिवंत लोक सांगतात, ज्याला इकॉनॉमिस्ट थॉट्स मानतात, राजकीय थॉट्स मानतात किंवा सायकोलॉजिक थॉट्स मानतात, म्हणजे विचारवंत सांगतात की असं का घडून राहिलं समाजामध्ये. नीट लक्ष द्या द्या हो की असं घडण्यासाठी एक तर समस्या जास्त झाल्या आणि एक तर विश्वास कमी झाला. या 2 गोष्टीमुळे हे अनर्थ घडून राहिले. आणि हेच घडण्यासाठी जनार्दन स्वामी झटत आहेत. तुमचा विश्वास पक्का झाला पाहिजे. नाही, जनार्दन स्वामी शिवाय आपल्याला कोणी तारू शकणार नाही, असे तुमचा दृढ विश्वास झाला ना, तर मग काय सांगू तुम्हाला, काय कर्तुम सगळे कामं होऊ शकतात. धर्म अर्थ काम मोक्ष शिवदे एखादा शिवस्वरूपी दे. आणि म्हणून देव मला हे सांगायचं तुम्हाला हात जोडून विनंती की पाखंडाच्या मागे लागलं नाही पाहिजे. आणि किती फसवणूक होऊन राहिली मुलांची, मुलींची, माझ्या माय बहिणीची, पुरुषांची. आणि आज काय अवस्था आहे, कशासाठी? येतभर पोटासाठी. पहा केवढी आठ. धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून द्या हो, विश्वास पक्का झाला पाहिजे. आता आमच्याकडं मोठं 1 महिनाभर श्री भावार्थ रामायणाचं पारायण आहे आणि दररोज कीर्तन आहे. एक पुरुषोत्तम मास पूर्ण महिना आहे.
एका वारकऱ्याला एका दोषित माणसानं विचारले की काय बाबा किती वाऱ्या झाल्या? 80-90 वर्षाचे. एक माझी बहीण आहे 70 वर्षाची असेल, फक्त एक ग्लास दूध घेते छोटंसं. आणि महिन्याची वारी. आळंदी संपली की पंढरपूर संपली शुद्ध वारी आणि वद्यवारी. शुद्ध वारी दुसरं काही नाही, पंढरीचं वारकरी बस. वारी चुकवणं दे हरी. काल इतकं तिला आनंद झाला आहे. आमच्या साधू लोकांना पाहिलं तिला असं वाटलं काय द्यावा यांना. म्हणलं आम्ही काही खात नाही आई, मग काहीतरी घ्या. म्हणून कशाला दे तुझ्याजवळ काय, साधं आहे आपलं लुगडं. इतकं तिला लोटांगण घातलं. तर माझ्या आईपेक्षा चांगली मोठी ती अशी वारकरी. काय वारकरी बाबा, किती वारी करतायत. विश्वास पाहिजे, विश्वास सांगा. इथं काय नमस्तश येतात तुम्ही दृढनिश्चय. किती वाऱ्या झाल्या. आता टीका करणारे लोक सगळ्याच क्षेत्रात आहे महाराज. राजकीय क्षेत्रात नाही असं नाही, समाज क्षेत्रात असं नाही, आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा टीका करणारे लोक आहेत. सांगितलं काय बाबा वारकरी बाबा किती वाऱ्या झाल्या? म्हणजे आता 70-80 वर्षाचं वय आहे. 71 वाऱ्या झाल्या असे. भेटला का पांडुरंग? हे नाही रे बाबा नाही भेटला. पण तुम्ही कुठं राहता? शहरात राहता का खेड्यात? म्हणे आमचे आई वडील खेड्यात राहतात. मग गेले कधी खेड्यात? म्हणे हो गेल्या असाल तर समजा पवार वस्तीवर चोर आला, तिथाचं कुत्रा भुंकायला लागला, तर त्या पवार वस्तीवरच्या कुत्र्याने चोर पाहिले आणि ते भुंकायला लागला. मग जाधव वस्तीवरील पाटील वस्तीवरील कुत्रे आपोआप भुंकतात. का बरं भुंकतात? त्यानं चोर पाहिला का? नाही, त्यांनी चोर पाहिला नाही, पण पवारच्या वस्तीच्या कुत्र्यानं पाहिलं ना. कुत्र्याचा एकमेकावर विश्वास आहे तर माणसाचं नसून आहे की आम्ही नाही पाहिला, पण माझ्या पांडुरंग पाहिला असेल, ज्ञानेश्वर माऊलीने संतांची जनाबाईनं पाहिला पाली हा माझा विश्वास. संतांची पाली हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. त्याची माझे हित करीत करण, त्याची माझे हित करीत करण. नाही रे बाबा, पण आमच्या संतांनी पाहिला आहे, माझ्या जनाबाईंनी पाहिला आहे, माझ्या ज्ञानराजांनी पाहिलं आहे, तुकोबांनी पाहिलं आहे, सर्वांनी पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला जेलमध्ये होते, कैदेमध्ये होते, तर रात्री समय विजली. पण तिथं ती काय असे दुसरा विचार नव्हते करीत. रात्री 12 वाजले, समय विजली आहे, पण शांत बसलेले ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यंतर्विदो सुरासुरगणा देव तस्मिन्. फटीतून पाहिलं तर अंधार आहे, पण शिवाजी महाराजाच्या अशा पूर्ण शरीराभोवती असं तेजोवलय काय आहे. कुठं आग्रा, कुठं पुणे, कशी काय बातम्या कळायच्या. आहे का तुमच्याजवळ मोबाईल असा? आता आहे मोबाईल, त्यावेळेस मोबाईल होता का? कशी काय कळायच्या बातम्या? कोणतं इन्स्ट्रुमेंट होतं? ध्यान करत पडत त्यानं पाहिलं तर समय विजलेली आहे, पण ध्यानामध्ये एवढा वेळ कसला. त्यानं सांगितलं बादशाह शिवाजी महाराज कुछ दारू है, कुछ जादू आती है बोले, रात में अंधेरे में उजाला दिखता है. त्यांना काय कळतं? ज्ञानविने नाशिले. जय जगदंब 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 जय जगदंब. कुठं कुरुक्षेत्र, कुठं द्वारका, हे द्वारकेच्या राहणं. द्रौपदीचा पदर हरण केला तर कसं काय कळलं देवाला? कोणता मोबाईल होता? हा जो आहे हे ज्ञान विज्ञानम संयुक्तम 7वा अध्याय वाचल्यावर तुम्हाला कळेल. ज्ञानेश्वरीमध्ये असं एक विषय अपरिचित नाही देव. आता आपण सांगू नये असं. बाबाजीच्या मान्यवरांपासून 35-36 वर्षापासून ज्ञानेश्वरी वाचतो.
एकही विषय कोणताच नाही, तुमच्या संसारातलं सुद्धा नाही, कोणताही सापडेल त्याच्यात, पण विश्वास पाहिजे. आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. आता अधिकाचा महिना आहे, जावायला बोलवणार तुम्ही, अनारशाचं वाण देणार, दिलं पाहिजे. काय महत्व? 32 महिने 16 दिवस 4 तास 9 घटका पूर्ण होतात, तेव्हा कुठं एक अधिक महिना, त्याला आपण अधिक महिना म्हणतात, त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, त्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, मलमास म्हणतात. जावायला वाण द्यायचं, जावाई कोण समजायचं, आपली मुलगी कोण समजायची, कोण आहे आपली मुलगी. ज्यावेळेस ती आपण तिला त्यांच्या पाणीग्रहण करतो, तिचं लग्न करतो, तेव्हा तिला काय म्हणून घरात घेतलं जातं? तिला लक्ष्मी म्हणून घरात येतं. धर्मेची, अर्थेची, कामेची, नाची तरामी, नाची तरामी, ती लक्ष्मी म्हणून ती माप टाकते ना अशी. आता करतं का नाही काय? आता तर काय सगळ्याच प्रथम बुडवल्यात, आता काही प्रश्नच नाही. जे समर्पण लग्न होतं, ब्राह्मणाची सुद्धा गरज नाही, लक्ष्मी म्हणून स्वीकार केला जातो. माय बहिणी आलेलं म्हणून सांगतो तुम्हाला, की तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला यूट्यूबवर आहे, संतोषगिरी महाराज संपर्क साधा, आपण त्या भानगडीतले नाही. ती लक्ष्मी म्हणून ती समुद्रातून उत्पन्न झाले आणि भगवान नारायण समुद्रात राहतात शांत झोपडीसाठी, आणि ती पत्नी नसून, तो जावई नसून, तो भगवान लक्ष्मी नारायण आहे. नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण म्हणून अनारसे करावे, अमुक म्हणलंय त्यांना शास्त्रामध्ये. अनारसे असे करावे की त्याच्यावर खसखस टाकावी, चांगले तांदूळ भिजवावे. त्या अनारशाला जेवढी जाळ आहे म्हणजे छिद्र आहे, तेवढ्या छिद्राचं 10 पट पुण्य मिळतं. तुम्ही जर आपली मुलगी लक्ष्मी आहे, आपला जावई नारायण आहे असं म्हणून त्यांचं पूजन केलं आणि पुरुषोत्तम मासाचा एक अध्याय वाचला आणि त्याच्यावर जेवढे छिद्र आहेत तेवढं पुण्य मिळतं. एक कोणतंही, आता तुम्ही अधिक महिना जर, आता अधिक महिन्यात तुम्ही अनुष्ठान करतायत, एक अनुष्ठान केलं तर अधिक महिन्याचं महात्म्य सांगतं की 10,000 अनुष्ठानाचं पुण्य आहे. अधिक मासाचा ग्रंथ वाचून राहिलो मी. आता सांगावं लागते, अगोदर अभ्यास करावा लागतो, काही ठोकता येत नाही, काही ठोकाठाकी चालते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. भाग्यवान आहे तुम्ही. बाबाला साऊंड असलं तर मग फार जोर येतो. सामान्य नाही देव हो, म्हणून देव ही जी काही विज्ञानाचा तुम्हाला प्रगती दिसते, चांगलं आहे, वाईट नाही, पण ही ज्ञानाची प्रगती. जिथं विज्ञान संपून जातं तिथं ज्ञान सुरू होतं. आणि म्हणून हे संकेत कसे मिळायचे, आता संशोधन होऊन राहिलं. का बरं शिवाजी महाराजांचा निरोप कळायचा तिथं, द्रौपदीचा निरोप कळायचा, आता लोक शोध लावून राहिले. म्हणून द्या हो, विश्वास पाहिजे, दृढ श्रद्धा पाहिजे, यतात्मा दृढ निश्चया येतात दृढ व्रता. आणि म्हणून द्या हो, तुम्ही आता नामघोष करताय, ज्या ठिकाणी अशा प्रकारचा नामघोष चालतो, तुम्ही तसे नाही आलेत. तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं नसेल, तुम्ही तसे नाही आले, जनार्दन स्वामींनी तुम्हाला बोलवलं म्हणून आले. तसं कोणी तू का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्श मिळाला, संत दर्श मिळाला. संत दर्शनी आहे तसे नाही आले, तुम्ही कोणीतरी बोलवलं. तत्तदंब
तत्वमसी प्रमाणे गीतेमध्ये तत्सवाध्याय तततम बुद्धी संयोगम पौरदेहिकम. काहीतरी मागील परिहार असलं पाहिजे. तुमच्या आईवडिलांना धन्यवाद दिलं पाहिजे. द्या हो तुम्हाला इथं पाठवलं. तसं नाही येत कोणी. सुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्ट विजय आहे तसा वाद्य. तसं येत नाही कोणी. तुम्ही प्रवचनाला पण तसे नाही आले. काही घरीच आमरस खाऊन झोपले असतील. तसे कोणी येत नाही. कोणीतरी बोलवलं तुम्हाला, कोणीतरी अंतरात्मानं सांगितलं की आज कोणतरी झांबरे झुंबऱ्याचं प्रवचन आहे, जा ऐका. विश्वासम फलदायक. माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी श्रद्धा आहे म्हणून आलात तुम्ही. अहो आता उन्हाळ्याचे दिवस आहे, रेल्वे थांबली, अहो मला पाणी द्या. आता पाणी तर परत द्यायला पाहिजे पाणी. सौभाग्यवती ते पण काही चिकट माणसं असतात. पुढच्या स्टेशनवर मोठं स्टेशन आहे तिथं पाणी घेऊ आपण. अहो मला फार ताण लागलं. नाही पुढच्या स्टेशनला असं करू आपण, गुलाबजांबू घेऊ, जिलेबी घेऊ, पेढे घेऊ. आणि मग ते म्हणे असं सगळ्यात सांगून राहिलं, तुम्ही माझ्या तोंडाला पाणी आलं म्हणजे तेच पाणी पी. याला प्रेम म्हणतात देव. इट इज आय लव्ह यू, इट इज नॉट प्रेम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. पाणीदान आनंद. या महिन्यामध्ये पाणीदान कोणी दानशूर मंडळी असेल, तुम्हाला चांगलं पाणी देत असेल तर धन्यवाद आहे त्यांना. अन्नदानाला आणि पाण्याला. हा ज्येष्ठ महिन्यात म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये आलेला पुरुषोत्तम मास आहे, त्याच्यामुळे याला आणखीनच महत्त्व आहे. देव असं लवकर येत नाही. ज्येष्ठ महिन्याच्या ठिकाणी ग्रीष्म ऋतूमध्ये आणि हे येत नाही. त्यातल्या त्यात कालची जी शनी जयंती होती ती शनिवार होता, भरणी नक्षत्र होतं. अशी शनी जयंती शनिवारच्या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर आणखीन उत्तम. असं प्रत्येकाचं महत्त्व आहे देवा. आणि तुम्ही आता हे तुम्हाला जर माहीत नाही तरी परंतु त्याला महत्त्व आहे. फक्त आदरानं ऐका. आदरानं जे काही महात्म्य लोक तुम्हाला प्रबोध करतील तो तुम्ही आदरानं ऐका. आदराला फार महत्त्व आहे. निज भक्तमुखी कथा नाथबाबा लिहित आहेत. निज भक्तमुखी कथा आदरी ऐके श्रद्धा तयाचे भाग्य तत्वता मज शनिवर्णवे. देवाला सुद्धा भाग्यवर्णन करतायत तुमचं. जे श्रोते आहेत खऱ्या अर्थानं झोपू नका. भाग्यवंत छंदमणी, भाग्यवंत छंदमणी. आदर नाही का. आदर कशाला म्हणतात. असं वरून वरूनचा आदर नको. कानानं ऐकण्यापेक्षा मनानं ऐकलं पाहिजे. जावई आले, या जावई बसा, बरं झालं तुम्ही आलं. आता घरी दूध दुखतं होतं, दररोज खीर कुडी हे ते आमरस वगैरे. 8 दिवस झाले. मामी मला जाऊ द्या, माझ्या घरी काम आहे. नाही हो थांबा अजून 8-10 दिवस. आता चांगलं चांगलं खायला मिळाल्यानंतर कोण थांबणार नाही महाराज. 15 दिवस झाले. म्हणे मामी आता जाऊ द्या मला. म्हणे 15 दिवस तुम्ही मला का थांबलं. म्हणजे तुम्हाला काय काम दिलं आम्ही सकाळपासून संध्याकाळपासून. काहीच काम नाही दिलं. फक्त सकाळी आंघोळ केल्यानंतर अंडरपॅन्टवर आमच्या म्हशीसमोर उभं राहा एवढंच काम दिलं. दुसरं काही काम दिलं. म्हणे म्हशीसमोर उभं राहायचं काय कारण. म्हणे जाय बापू तुम्हाला राग येणार ते सांगते. आमच्या म्हशीचं पारडू मेलंय. आणि जावई मग तर एकदम ब्लॅक ब्युटी होता. अंधारात दिसतच नाही असं होता. आणि ते म्हशीला तुमच्याकडे पाहून ते चांगल्या प्रकारचं दूध द्यायचे. तिला आता सवय झाली. आता तुम्ही गेले तरी चालेल. हा आदर आहे का अनादर नाही. आदर आहे ऐके श्रोता. आदरानं ऐका साधू संताचे. साधू संत सांगून साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे. संतांचा जनार्दन स्वामी सारखे परिवारातले नित्यनेम करणारे महात्म्या लोक कमी भेटतात. देव आम्ही क्षेत्राच्या ठिकाणी राहतो. दररोज कोणी न कोणी येत राहतं. साधू संत आश्रमात साधू येतात. सगळे सारखे नसतात. पण नेमनामामध्ये स्थित राहणारे सद्गुरू जनार्दन स्वामींचे नियमनाम करणारे असे दुर्मिळ असतात महाराज. देव ना अशांचं ऐकलं पाहिजे. निज भक्त मोठे का. निज भक्त कोणाला म्हणते.
निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैरम समदर्शना. हे पंचलक्षण आले हाता. गिरी कपाटीनं रेखता नाथबाबाला येत आहेत. शास्त्राच्या आटाटीनं शोषिता. त्यांचे होता दर्शन जन तरतील नवल कोण, त्यांचे करिता नामस्मरण. असे सद्गुरुदेव आपल्याला भेटले बाबा. सदाचार सद्विचार सत्यशील मूर्ती सदा. तसे आहे. आता तुम्ही कोणाकडून जरी मंत्रांवर घेतला असेल तरी परंतु आपले गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामी असं माना. त्यांची माळ माझी या गळा, त्यांची माळ माझी या गळा. देव माझा जनार्दन भोळा, देव माझा जनार्दन भोळा. आंधळ्याला पैसा द्या रे भगवान. आंधळ्याला रेल्वे स्टेशनवर एक आंधळा मागत होता. एक बर्थवर झोपलेला होता. त्यानं वरून 1 रुपया दिला, खालच्याला दिला, म्हणजे तेवढं त्याच्या पात्रात टाका, तुझं कल्याण होईल बाबा. बरं झालं तुम्हाला 1 रुपया दिला. म्हणे बाबा मी नाही दिला रुपया, तो वर बसल्याला दिला. तो आंधळा म्हणतो नाही, मी जरी आंधळा असतो तरी माझा आशीर्वाद आंधळा नाही राहणार. कळलं तू? जन दिला त्यालाच आशीर्वाद जाईल. तुम्ही त्याला मत द्याला काय, मधल्याचा उपयोग नाही. आशीर्वाद कोण देणार आहे? तुमचं कल्याण करणारं कोण आहे? तो आहे. तो हा विठ्ठल बरवा. दररोज म्हणतो. कोण तो? तो डोलीत बसला. तो नाही समजलं हा त्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये येतो तो हा. नाही तर मग मूर्ती आता ठेवणार आहे मूर्ती इथं शिवगिरी महाराज. तो त्याच्यातच आहे. म्हणून देव तो हा विठ्ठल बरवा हे समजून घ्या. आणि म्हणून विश्वासानं श्रद्धेनं अनुष्ठान केलं पाहिजे. ही परंपरा सद्गुरू जनार्दन स्वामींनी काढली पाहिजे. आपल्याकडून सतत नाही होत. हे नैमित्तिक कर्म आहे. आपल्याकडून नित्यकर्म होतं का? नित्यकर्म करणारे फार थोडे असतात, फार थोडे असतात. संसारात होऊ शकत नाही नित्यकर्म जास्त. दररोज हरिबोला खाता, हरिबोला पिता, हरिबोला कांडता, हरिबोला भांडता, सर्व कार्य करता हरिबोला. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. म्हणून देव सततम कीर्तयंतो मा. सतत नाही होत मग हे नैमित्तिक आहे. म्हणून संतांनी हे 3 अनुष्ठान काढले. इथं ही अक्षय तृतीयाचं अनुष्ठान नाशिकला होतं. अक्षय 3 काढले. आता ठिकठिकाणी अनुष्ठान होतं. चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे. वेळ मिळाला जागेलच पाहिजे. आणि म्हणून देव सतत नाही होण्यामुळं हे नैमित्तिक कर्मामध्ये सततम कीर्तयंतो माम यततशम दृढव्रताने केलं पाहिजे आणि निश्चयानं केलं पाहिजे. आणि मग निश्चयाचे फळं तुका म्हणे त्याची फळं. आषाढी वारीला एक म्हातारी आणि आली. काठी टेकेला आली. 80 वर्षाचं वय. थोडं घरून थोडंफार पायी वारी करताना कुठं भिक्षात पीठ मिळालं असेल. आता ही गोष्ट 750 वर्षापूर्वीची. त्यावेळेस लोकवस्ती कमी, पायी आली आणि चंद्रभागेच्या अलीकडच्या तीरावर येऊन थांबली. तिचं गाव अलीकडच्या तीरावर होतं. लांबून आली बिचारी, थांबली. थोडंफार भिक्षा मिळाली. 3-4 भाकरीचं पीठ होतं जवळ. आणि त्यावेळेस नाव चालायच्या पंढरपूरला. जर तुम्ही गेला असाल तर वय वर्ष 60 तरी पंढरपूर माहीत नाही. वय वर्ष 60 तरी त्र्यंबकेश्वर माहीत नाही. आमच्याकडं लोक येतात. जनार्दन स्वामीचं काम चालू असताना आलो होतो. आता त्यांना जाऊन 36 वर्ष झाले. मंदिराचं बांधकाम होऊन आता 45 वर्ष झाले. तरी कुठं राहतात बाबा? नाशिकला राहतात. किती वेळ लागला? नाशिक ते नाशिक आश्रमाचं सर्वेश्वर किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर यायला किती वर्ष लागले? 80. नको वाया घालू जन्म हा पुकारचा. विश्वास ठेवया जनार्दनाचा. तारुणही नेईल
काढली जनार्दन स्वामीची द्या हो. संतोषगिरी महाराजांना भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून आदरणीय सद्गुरू साहेबरायन महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांना साधू परंपरा. जनार्दन स्वामी आपली परंपरा समजून घ्या. जनार्दन स्वामी संत आहेत, जनार्दन स्वामी साधू आहेत, जनार्दन स्वामी सत्पुरुष आहेत. तिन्ही न्यूनता भरून काढण्यात हे लोकांनी, बाबाजीनंतर यांनी संन्यास घेतला 9 लोकांनी. हे अतिभाविक आहे. आम्ही वर्णन केलं जनार्दन. आता हे प्रत्यक्ष सेवा घडली ते हा भाग वेगळा. फार भाग्यवान, परम भाग्यवान. यांच्यासारखं भाग्यवान नाही कोणी. या देहाला पण मिळाली, त्यांना पण मिळाली, शिवगिरी महाराजांना मिळाली, सवंगिरी महाराजांना मिळाली आणि संतोषगिरी महाराजांना. प्रत्यक्ष देहाची सेवा हा एक भाव घे. दुसरं त्यांनी दिलेला नाम, त्याची सेवा दररोज केली, ही एक त्यांची सेवाच आहे. आणि त्यांनी सांगितलेलं तत्त्वाची जोपासना करणे ही सर्वात मोठी सेवा आहे. म्हणून काल मी फार मोठे आचार्य आले, त्यांनी सांगितलं, त्यांच्या कार्यक्रमाला गेलो, त्यांनी सांगितलं की जनार्दन स्वामीची न्यूनता. असे लोकांचे विचार चांगले असतात. महाराज माधुगिरी महाराज तुम्ही फार चांगलं केलं. बाबाजीनंतर तुम्ही 9 लोकांना प्रेरणा दिली संन्यास घ्यायची. 9 लोक तर 9 नारायणच. कोणी कथा प्रवचन करतं, कोणी कीर्तन करतं, कोणी गायन करतं, कोणी साधू परंपरा चालवतं, कोणी जगद्गुरूसारखी परंपरा चालवतं. किती मोठी परंपरा सांभाळली तुम्ही लोकांनी, बाबाजींच्या परिवाराच्या लोकांनी. आणि म्हणून द्या हो ही परंपरा, संत परंपरा, अध्ययन अध्यापन ज्ञान प्रतिग्रह. आपण अध्ययन करावं, दुसऱ्याला सांगावं, जनार्दन स्वामीचे वचनामृत सांगावं, शास्त्राचं वचनामृत सांगावं, ग्रंथाचं वचनामृत सांगावं. ही संत परंपरा आहे. सत्पुरुषांनी सगळ्यावर प्रेम.